हॅलो फ्रेंड्स, आज मी आलेली आहे आपल्या सर्वांचे मोठे गहन प्रश्न सोडवण्याकरता की जे की असे आहेत की प्रेग्नन्सी टेस्ट तर पॉझिटिव्ह आहे, पण आता सोनोग्राफी कधी करायची किंवा करायची की नाही करायची, किती वेळा करायची. सो ह्या सर्व प्रश्नांची सोपी उत्तरं मी आज घेऊन आलेली आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पिरियड्स मिस होतात आणि प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा कन्सल्टंटचा आपण सल्ला घ्यायला हवा आहे. त्यानंतर 6 आठवड्यांच्या आतमध्ये एक सोनोग्राफी व्हायला पाहिजे की जी की आपल्याकरता महत्त्वाची आहे, जी सांगते की प्रेग्नन्सी एकच आहे की 2 प्रेग्नन्सी आहेत किंवा प्रेग्नन्सी गर्भपिशवीतच आहे की गर्भनलिकेमध्ये आहे किंवा इतर ठिकाणी ती इम्प्लांट झालेली आहे, ज्याला आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सी असं म्हणतो. सेकंडली, जर समजा फर्स्ट सोनोग्राफीमध्ये आपल्याला काही इश्यू आढळले आहेत तर त्याचं निवारण 2 आठवड्यांची म्हणजे 8 आठवड्यांच्या सोनोग्राफीमध्ये व्हायला हवं आहे, ज्यामध्ये बाळाची कार्डियक ॲक्टिव्हिटी येणं खूप महत्त्वाचं आहे. सो बाळाचे ठोके मोजता आले आणि बाळाचे मेजरमेंट जर व्यवस्थित असतील तर दॅट शुड बी द बेस्ट सोनोग्राफी ऑफ फर्स्ट ट्रायमेस्टर, म्हणजे पहिल्या 3 महिन्यांमधली ती सोनोग्राफी कन्फर्म आपण पकडतो. त्यानंतरची सोनोग्राफी ही 3 महिने किंवा 12 वीक्स जेव्हा होतात तेव्हा होते. ही साधारण 11 to 13 वीक्स ह्या काळामध्ये करायची असते आणि ह्या सोनोग्राफीमध्ये आपण बाळाची न्यूकल ट्रान्सल्युसन्सी, नेझल बोन आणि त्याचबरोबर काही ब्लड टेस्ट करत असतो की ज्याला आपण NT स्कॅन असं म्हणतो. त्यानंतर साधारण 5व्या महिन्यामध्ये एक सोनोग्राफी केली जाते जी बाळाचे सर्व अवयव डिटेक्ट होतात की त्यांची डेव्हलपमेंट पूर्ण झालेली आहे का किंवा एखादी ॲनॉमली आहे का, एखादा ॲबनॉर्मल ऑर्गन आहे का, हे आपल्याला त्या सोनोग्राफीमध्ये कळतं. त्याला आपण ॲनॉमली स्कॅन असं म्हणतो. त्यानंतर साधारण 7 ते 8 महिन्यांच्या दरम्यान म्हणजे 28 वीक्स टू 32 वीक्सच्या मध्ये आपण एक सोनोग्राफी करतो, ज्यामध्ये आपण गर्भपिशवीचं माउथ किंवा सर्वायकल लेंथ कशी आहे आणि बेबीला होणारा ब्लड सप्लाय कसा आहे याचं निवारण आपण त्या सोनोग्राफीमध्ये करत असतो. त्यानंतर गरज असते की 34 ते 36 आठवड्यांमध्ये बाळाची डेव्हलपमेंट कशी आहे, बाळाची पोझिशन कशी आहे आणि बाळाभोवतीचं पाणी कसं आहे. सो तुमचे कन्सल्टंट साधारण कमीत कमी 5 सोनोग्राफी तरी 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये करून घेतात आणि डिपेंडिंग ऑन युअर कंडिशन की जसं काही ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे किंवा IUGR आहे, ऑलिगोहायड्रॅमियाज आहे. सो अशा वेगवेगळ्या कंडिशनमध्ये 1 ते 2 सोनोग्राफी शेवटच्या महिन्यामध्ये वाढू शकतात. सो ह्या सर्व सोनोग्राफींना रेडी राहा आणि आनंदाने बाळाचं चित्र त्या सोनोग्राफीमध्ये पहा. धन्यवाद.